नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मी या घेतल्या आहेत डाळ्या. आमच्याकडे भाजलेल्या चण्याच्या डाळीला डाळ्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. एक बाऊल डाळ्या घेतल्या, चणे नाही घेतले, डाळ्या घेतल्या. त्याच्याऐवजी त्या मिक्सरमधून फिरून घेतल्या आणि असं जाडं भरडं थोडं पीठ बनवून घेतलं आहे त्याचं. आणि हे एका बाऊलमध्ये काढून घेऊ. याच्यापासून आपल्याला सत्तू बनवायचं आहे. सत्तू तुम्हाला माहीतच असेल, जो काही बिहारमध्ये जो पदार्थ होतो, पिण्यायोग्य पेय म्हणतो आपण त्याला, तो नाहीतर ड्रिंक म्हणतो, ते त्याच्यापासून सत्तूपासून बनत असतं. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे आपल्याला पिण्यासाठी पेय बनवायचं आहे. त्याच्यासाठी एका पातेलीत पाणी घेतलं आणि आपल्याला जेवढी पेय बनवायचं आहे त्याच्यासाठी तेवढं आपण सत्तू घेऊया. कमी जास्त प्रमाणात, कोणाला कमी लागतं कोणाला जास्त, मेंबर जेवढे असले घरात तेवढ्या प्रमाणात बनवता येतं. तर मी आता हे एवढं सत्तू घेतलं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला ड्रिंक बनवायची आहे. हे उरलेलं मी एका काचेच्या बाटलीत भरून देणार आहे आणि परत आपल्याला ते कामात येईल. ते किती महिना, 1.5 महिना, कितीही दिवस टिकून राहतं. आता हे मिक्स करून घेतलं पाण्यामध्ये आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण इथे वाढवणार आहोत. अजून 1 चमचा मी इथे टाकून घेतलं आहे, मला जरा पातळ वाटलं म्हणून. आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण आता इथे टाकून घेणार आहोत. हे अतिशय शरीराला आपल्यासाठी योग्य असं आहे या दिवसासाठी. तरी त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं, भरपूर प्रथिने असतात त्याच्यामध्ये. आपण काळे चणे खातो ना, काळ्या चण्यांमध्ये जेवढी पावर असते शरीराला, जेवढी ताकद मिळते त्याच्यापासून, तेवढीच ताकद त्याच्यापासूनही मिळते. आणि आपण उन्हाळ्यात हे वापरू शकतो. खूप छान. नाही उन्हाळ्यात तुम्ही दररोजच 1 ग्लास पिलं तर अतिशय शरीराला, तळ पायापासून तर आपल्या डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी चणा हा उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये मी आता 1 लिंबू पिळून घेते. आपल्याला याच्यामध्ये जास्त मसाले वापरायचे नाही आहेत. याच्यामध्ये कांदे, हिरवे मिरची, कोथिंबीर अशा सगळ्या प्रकारच्या वस्तू वापरता येतात. पण आपल्याला अगदी सिंपल असं तयार करायचं आहे. आपल्याकडे लहान मुलं आहेत, त्यांना द्यायचं आहे, म्हणून आपल्याला तिखट बनवायचं नाही. आता हे भाजलेलं जिऱ्याची पावडर 1 चमचा टाकून घेतली मी. लिंबू टाकला, भाजलेली जिऱ्याची 1 चमचा पावडर टाकली आणि आता काळं मीठ टाकून घेणार आहे 1.5 चमचा. आपलं कसं या दिवसाला घाम येतो ना, त्याच्यामुळे पाण्याची आणि मिठाची कमतरता आपल्या शरीराला होत असते. म्हणून हे पेय आपण पीत राहिलं म्हणजे आपल्याला जरा ऊर्जा मिळते शरीरासाठी. म्हणून आता हा थोडा पुदिना होता, माझ्याकडे पुदिना आहे म्हणून मी 2-4 फ्रेश पानं तोडून टाकून घेतले या मिश्रणामध्ये आणि आता एकत्र करून घेते. हे मिश्रण आपण रोज ताक पितो, सरबत पितो, पण पितो, असं वेगवेगळ्या प्रकारचे पेय पित असतो. 4 वाजता चहा न घेता, आता उन्हाळा आहे, चहा आपल्या शरीराला हानिकारक असतो, म्हणून हे शरीराला जे पाणीयुक्त पदार्थ आहेत ते पिलं म्हणजे आपली पाण्याची झीजही भरून निघते आणि आपल्या शरीराला छान अशी ऊर्जाही येते. म्हणून आपल्याला असे काहीतरी वेगळं वेगळं करून दररोजच प्यायचं आहे. खरबूज खायचं आहे, डांगर खायचं आहे, कलिंगड खायचं आहे. कलिंगड तर खूपच छान असतं, आम्ही दररोजच कलिंगड खात असतो. चला तर मग आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. आता आपण हे ग्लासमध्ये टाकून घेऊया आणि भरपूर असा बर्फ वापरायचा आहे आपल्याला. या दिवसाचा जो गार पदार्थ असतो ना, तो पिण्यासाठी आपल्याला छान असं असतो. आता इथे मी आपलं जे मिश्रण आहे त्याच्यातही बर्फ टाकून घेतला आहे. जे सत्तूचं पाणी बनवलं आपण त्याच्यात, आणि वरून ग्लासमध्ये पण टाकून घेते, म्हणजे आपल्याला पिण्यासाठी छान असं घशातही वाटतं आणि
पोटापर्यंत असा गारवा येत असतो. आता हे 2 ग्लास भरून घेते मी आणि मग उरलेलं नंतर सगळ्यांना, जेवढे घरात मेंबर आहेत तेवढ्यांना वाटून देते. दररोजच काहीच्या काही वस्तू करून पीत राहिलं ना तर आपल्याला जो उन्हाळ्यासाठी अशक्तपणा येतो ना तोही भरून निघतो या वस्तूंमुळे, या ड्रिंकमुळे. कुठलीही ड्रिंक असो, ती सरबत असो, पणं असो, ताक असो किंवा असं सत्तूसारखी वस्तू असो, काहीही असो, तर आपण करून आणि पीत राहा दररोजच. आपल्याला उष्णतेचा त्रास जरा कमी होईल. मग चला, तुम्हाला जरी आहे सत्तूचं सरबत आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय. काळजी घ्या स्वतःची. सबस्क्राईब नक्की करा.